असं वाटतंय की मी तुला तुझ्या जीवनाचा आढावा घ्यायला भाग पाडला आहे, जुलियन मला न्याहाळत म्हणाला. त्याबद्दल विचार कर. सध्या बदल म्हणून तू जेव्हा लहान होतास तेव्हा काय स्वप्न पाहत होतास ते आठव. जोनास सल्क एकदा खूप अर्थपूर्ण वाक्य म्हणाला होता. मी स्वप्न पाहिली, दुःस्वप्नही पाहिली. माझ्या स्वप्नामुळे मी माझ्या दुःस्वप्नातून बाहेर पडलो. तुझ्या स्वप्नावरची धूळ झटकण्याचं धाडस कर. आयुष्याबद्दल पुनर्विचार कर. जीवनातले सर्व चमत्कार अनुभवायला शिक. मनाच्या जागृतावस्थेत प्रवेश कर. हे केलंस की सगळं जग एकजुटीने तुझ्याबरोबर जीवनातल्या ह्या चमत्काराचा अनुभव घेईल. जुलियनने त्याच्या झग्याच्या खिशात हात घालून एक कार्ड काढलं. ते व्हिजिटिंग कार्डच्या आकाराचं होतं. ते दोन्ही बाजूंनी खूप फाटलेलं होतं. अर्थातच ते जास्त हाताळलं गेलं होतं. एक दिवस योगीरामन आणि मी डोंगराच्या निस्तब्ध रस्त्यावरून फिरत होतो. जेव्हा मी त्यांना विचारलं की तुमचा सर्वात आवडता तत्ववेत्ता कोण आहे, त्यांनी सांगितलं की त्यांच्या जीवनावर अनेक महान व्यक्तींचा प्रभाव आहे आणि कुणाही एका स्फूर्तिदात्याचं नाव सांगणं अतिशय अवघड आहे. पण तरीही एका तत्ववेत्याचे विचार त्यांच्या मनात कायमचे ठाण मांडून बसले आहेत. त्या विचारामध्ये जीवनाचे सारी तत्व आहेत आणि त्या शांत जागी त्या महान ज्ञानी योगाने मला ते सार सांगितले. मी ते माझ्या मनावर कायम कोरून ठेवलं आहे. ते विचार आपल्याला आपण कोण आहोत आणि काय करत आहोत याची आठवण देतात. हे विचार एका महान भारतीय व्यक्तीचे आहेत. त्या व्यक्तीचे नाव होते पतंजली. दररोज सकाळी जेव्हा मी प्रार्थना करतो, ध्यानधारणा करतो, तेव्हा मी ते मोठ्याने म्हणतो. त्याचा माझ्या जीवनावर फार मोठा प्रभाव पडला आहे. आणि जॉन, हे विचार म्हणजे शाब्दिक सामर्थ्याचे मूर्त स्वरूप आहे. जुलियनने मला ते कार्ड दाखवले. त्यावर लिहिले होते, जेव्हा तुम्ही एखादे महान कार्य करण्यासाठी प्रेरित व्हाल, एखादे असामान्य काम करण्यासाठी उद्युक्त व्हाल, तेव्हा तुमच्या विचार शृंखला तुटतील. तुमचे विचार मर्यादेच्या पलीकडे जातील. तुमच्या अंतर्मनाच्या कक्षात चहूबाजूंनी रुंदावतील आणि तुम्ही स्वतःला एका वेगळ्या, नवीन आणि चमत्कारी जगात पाहाल. तुमचे निद्रिस्त विचार आणि शक्ती जागृतावस्थेत पोहोचतील. त्यावेळी तुम्ही स्वतःला स्वप्नातही पाहिलं नसेल एवढे मोठे झालेले पाहाल.